नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये काव्य आता तिच्या बोकडीला म्हणते की तुला मॉर्निंग किस हवाय. काव्य आता बोकडीला किस करणारच असते की तो मागे मागे जाऊ लागतो. म्हणजेच बोकडीला कोणीतरी मागे मागे खेचत असते आणि त्यामागे आता काव्यसुद्धा जाऊ लागते आणि हे सगळं काही पार्थ करत असतो आणि त्या दोघांची चांगली टक्कर होते. पार्थ आता काव्याला म्हणतो की अहो तुम्हाला काही दिसत नाही का. तर पार्थ बघून काव्य म्हणते की म्हणजे तुम्हाला मॉर्निंग किस हवा होता. तर पार्थचा हा चावटपणा काव्यासमोर येतो. तर प्रेक्षकांनो, इकडे नंदिनी आता तिच्या बेडरूम मध्ये खिडकी खोलून जीवाला बघण्याचा प्रयत्न करत असते, पण तेवढ्यात तिथे शारदा येते आणि ती खिडकी बंद करत नंदिनीला म्हणते की वाऱ्याची दिशा बदलली आहे. गार्डनमध्ये तू कोणाला बघतेस. जीवा इथे नसणार आहे. जेव्हा तो इथे होतास, तुला मनवण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा तुला तिची किंमत कळाली नाही आणि आता तू खिडकी खोलून कोणाला बघण्याचा प्रयत्न करतेस. नंदिनी, माझी एक गोष्ट लक्षात ठेव, एक चुकीचा निर्णय तुझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.